Hello friends, today we are going to start our next topic, that is formation of drop and bubble. Before starting our lecture, I just repeat what we had seen in previous lecture. We have seen about angle of contact, shape of meniscus, zero angle of contact, factor affecting angle of contact, effect of impurities, and plane liquid surface and concave and convex liquid surface. These are the points are discussed in previous lecture. Now let's begin with our topic, that is explanation of formation of drop and bubble. Then explanation of formation of drop and bubble. Due to the surface tension, free liquid drops and bubble are spherical. म्हणजे एखादा ड्रॉप घेतला नाहीतर बबल घेतला, सोप बबल, तो कसा असतो स्पिरिकल का? इट इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी अँड एअर रेजिस्टन्स आर निग्लिजिबल. म्हणजे तुमची ग्रॅव्हिटी कमी असते आणि एअर रेजिस्टन्स कसा असतो निग्लिजिबल, म्हणून आपल्याला तो कसा दिसतो स्पिरिकल. A bubble or the drop does not collapse because the resultant of the external pressure and the force of surface tension is smaller than the pressure inside a bubble or inside the liquid drop. म्हणजे तुमचा ड्रॉप अँड बबल कोलॅप्स होत नाही कारण का रिझल्टंट एक्सटर्नल प्रेशर अँड फोर्स ऑफ सरफेस टेन्शन हे कसं आहे कमी आहे, म्हणजे इनसाइड द प्रेशर, त्याच्या आतमधल्या प्रेशरपेक्षा, त्यामुळे तो कोलॅप्स होत नाही. देन I will show my PPT on your screen. Consider a spherical drop as shown in figure. Consider a spherical drop as shown in figure. हा फिगर में तुम्हाला एक स्फेरिकल ड्रॉप दिसतोय. Let Pi is the pressure inside the drop and this PO pressure outside. In spherical shape, pressure Pi is inside the drop is greater than PO of the outside pressure. म्हणजेच काय, हा तुमचा इनसाइड प्रेशर आहे, हा कसा असणार आहे ग्रेटर कशापेक्षा, आउटसाइड प्रेशर पेक्षा. हा PO कसा आहे तुमचा, PI कसा आहे ग्रेटर, PO तुमचा म्हणजे आउटसाइड प्रेशर हा कमी आहे. Therefore you have to find the excess pressure inside the drop. मग तुम्ही excess pressure कसं फाइंड आउट करणार, PI minus PO, म्हणजे तुम्ही excess pressure असं फाइंड आउट करणार. Then let the radius of the drop. आता radius of the drop किती आहे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसते, ह्या सेंटर पासून इथपर्यंत हे radius किती r आहे, पण radius of the drop increases from r to r plus delta r. मग ती इन्क्रीज झाली कशी, r plus delta r, वेर डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल. डेल्टा आर कसा आहे तुमचा स्मॉल आहे, कारण तुम्हाला एखादा ड्रॉप दिला, तुम्हाला त्याची इनर डायमीटर तुम्ही मेजर केली, इनर रेडियस मेजर केली, त्याच्यापेक्षा बाहेरचं तुम्हाला आउटर सरफेस जरी मेजर, तो कसा स्मॉल चेंज असणार, म्हणजे डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल. सो दॅट द प्रेशर इनसाइड द ड्रॉप रिमेन्स ऑलमोस्ट कॉन्स्टंट. म्हणजे प्रेशर इनसाइड द ड्रॉप रिमेन्स ऑलमोस्ट कॉन्स्टंट. देन वी हॅव टू फाइंड द इनिशियल सरफेस एरिया A1. आता सरफेस एरिया तुम्हाला काय दिसतो स्फिअर, मग एरिया ऑफ द स्फिअर काय असतं 4πr². मग लेट इनिशियल सरफेस एरिया इज डिनोटेड बाय A1 इज इक्वल टू 4πr². देन A2 इज नथिंग बट द फायनल सरफेस एरिया. A2 काय तुमचा फायनल सरफेस एरिया, तो कशाने डिनोट केला आहे, A2 इज द फायनल सरफेस एरिया 4π. पण इथं तुमची रेडियस काय झाली, इन्क्रीज झाली. मग रेडियस कशी इन्क्रीज झाली, r to r plus delta r. मग तुम्हाला आलंय A2 इज इक्वल टू 4π इन ब्रॅकेट r plus delta r ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथं तुम्ही आयडेंटिटी यूज करू शकता मॅथ मधली, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे a² प्लस ट्वाइस AB प्लस b². त्याचं सोल्युशन तुम्ही घेऊ शकता. A2 इज इक्वल टू 4π r² प्लस ट्वाइस r डेल्टा r प्लस डेल्टा r स्क्वेअर. मग वी हॅव टू मल्टिप्लाय बाय इच अँड एव्हरी टर्म बाय 4π. कारण हा 4π कसा ब्रॅकेटच्या बाहेर आहे, प्रत्येक टर्मला तुम्ही मल्टिप्लाय करा, म्हणजे काय 4πr² प्लस इथं 4 इथं 2 म्हणजे 8πr डेल्टा r प्लस 4π डेल्टा r². म्हणजे तुम्हाला ब्रॅकेट फक्त सॉल्व्ह केलाय तुम्ही. देन डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल, तुम्ही ऑलरेडी सांगितलं डेल्टा आर कसा आहे व्हेरी स्मॉल. डेल्टा r² कॅन बी निग्लेक्टेड. डेल्टा r² काय करा तुम्ही, कॅन बी निग्लेक्टेड. देन
मग डेल्टा आर स्क्वेअर तुम्ही निग्लेक्ट केला तर मग काय राहिलं A2 इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 पाय आर डेल्टा आर इज इक्वल टू 4 पाय डेल्टा आर स्क्वेअर हा निग्लेक्ट करा. मग तुमचा A2 इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 पाय आर delta r. Then increase in surface area of a drop. Then increase in surface area of a drop. हे तुम्ही कसं फाइंड आउट करणार? A2 minus A1. तुम्ही कसं फाइंड आउट करणार? A2 minus A1. मग A2 काय असतो? A2 तुम्हाला दिलाय 4 पाय r स्क्वेअर प्लस 8 पाय r डेल्टा r. A1 किती तुम्हाला? 4 पाय r स्क्वेअर. A1 किती तुम्हाला? 4 पाय आर स्क्वेअर. मग तुम्ही मायनस करा इथं काय 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 पाय आर डेल्टा आर प्लस 4 पाय आर स्क्वेअर. मग 4 पाय आर स्क्वेअर हा 4 पाय आर स्क्वेअर कॅन्सल होणार, राहिलं फक्त का 8 पाय आर डेल्टा आर. म्हणजे इन्क्रीज इन सरफेस एरिया DA इज इक्वल टू A2 मायनस A1 इज इक्वल टू 8 पाय आर डेल्टा आर. हे झालं तुमचं इन्क्रीज इन सरफेस एरिया. हा काय झाला तुमचा इन्क्रीज इन सरफेस एरिया. मग वर्क डन इन इन्क्रीज इन सरफेस एरिया by DA is a store in a excess surface energy. हे कशा फॉर्म मध्ये स्टोर आहे? एक्सेस सरफेस एनर्जी. मग वी हॅव टू रिलेशन DW इज इक्वल टू TDA. तुम्हाला रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. DW इज इक्वल टू TDA. तुम्ही ऑलरेडी DA फाइंड आउट केलाय, या बाई तुम्हाला दिसतोय, मी एरोने शो करतोय. DA इज इक्वल टू काय आला? 8 पाय आर डेल्टा आर. म्हणजे हा तुमचा काय इन्क्रीज इन सरफेस एरिया. मग ती व्हॅल्यू फक्त पुट करा. मग DW इज इक्वल टू T. DA तुम्ही पुट करणार इन ब्रॅकेट 8 पाय आर डेल्टा आर. Next, this work done is also equal to the product of force and the distance delta r. हा कशाला इक्वल असतं? प्रोडक्ट ऑफ द फोर्स अँड डिस्टन्स डेल्टा आर. म्हणजेच DW इज इक्वल टू F डॉट डेल्टा आर. DW इज इक्वल टू काय आलंय? DW इज इक्वल टू F डॉट डेल्टा आर. देन नेक्स्ट स्लाइड. मग excess pressure is given by, what is the excess pressure? Excess force, sorry. The excess force is given by excess pressure into surface area. Then F is equal to, मग F is equal to मला दिसतंय excess pressure काय असतंय? PI minus PO, राईट आहे? तुम्ही पहिल्यांदा सांगितलंय. आणि सरफेस एरिया कारण स्पिअर आहे म्हणजे 4 पाय आर स्क्वेअर. म्हणजेच F ची व्हॅल्यू काय आली? ह्या F ची व्हॅल्यू काय आली तुम्हाला? F is equal to इन ब्रॅकेट PI minus PO हा तुमचा डेल्टा, हा तुमचा डेल्टा आर. बट DW इज इक्वल टू काय? DW इज इक्वल टू काय? F डॉट डेल्टा आर. F डॉट डेल्टा आर. म्हणजे तुम्हाला इक्वेशन नंबर 220 हे DW इज इक्वल टू T8 पाय आर डेल्टा आर हे इक्वेशन नंबर 221 DW इज इक्वल टू F डेल्टा आर याच्याबरोबर कम्पेअर करायचं आहे. मग कम्पेअर करायचं मग तुम्ही दोन्ही साईड लिहून घेणार. मग दोन्ही साईड तुम्ही कसं लिहिणार? हे काय मग T 8 पाय आर डेल्टा आर 8 पाय आर डेल्टा आर इज इक्वल टू PI मायनस PO इज इक्वल टू PI मायनस PO 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर. आता हा डेल्टा आर कसा आला? कारण फक्त तुम्ही F फाइंड आउट केलाय म्हणजे एक्सेस फोर्स फाइंड आउट केलाय, पण F डॉट डेल्टा आर होता. मग हा डेल्टा आर तुमचा ॲज इट इज. मग दोन्ही कम्पेअर करा म्हणजेच काय ना तुमचं T इन ब्रॅकेट 8 पाय आर डेल्टा आर ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू PI मायनस PO हा ब्रॅकेट कम्प्लीट 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर. इथं एक स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर आणि हा आर कॅन्सल होणार. हा पाय तुमचा कॅन्सल झाला. डेल्टा आर गेट कॅन्सल. म्हणजे कुठला फॅक्टर राहिले फक्त? मग तुमचं इथं राहिले 8T इज इक्वल टू PI मायनस PO हा इथं तुमचा 4R. मग तुम्हाला प्रेशर फाइंड आउट करायचा आहे. मग हा 4 पाय इकडे शिफ्ट करा म्हणजेच PI मायनस PO इज इक्वल टू 8T अपॉन 4R. म्हणजे हा 8 ला 4 ने डिवाइड करा. मग तुम्हाला आन्सर भेटून जाईल PI मायनस PO इज इक्वल टू 2T अपॉन R. PI minus PO is equal to 2T upon R. This equation gives the excess pressure inside the drop. This is called Laplace law of a spherical membrane. तर हे इक्वेशन कधी भेटलं? तर ड्रॉप असेल तर, म्हणजे एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप PI minus PO is equal to 2T upon R. In case of soap bubble, आता हे जर soap bubble असेल, in case of soap bubble, there are the two free surface area. There are the two free surface areas. दोन सरफेस एरिया असतात. एक कुठले?
two free surface area in contact with air in inner surface area and outer surface area. म्हणजे एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये काय होतं, इनर पण आणि आउटर पण. मग इन दिस केस द टोटल इन्क्रीज इन सरफेस एरिया. मग टोटल इन्क्रीज सरफेस एरिया तुम्ही आता फर्स्ट तुम्ही इन्क्रीज इन सरफेस एरिया फाइंड आउट केला की त्याला 8 पाय आर डेल्टा आर. तो किती आलाय पहिल्यांदा तुम्ही फाइंड आउट केलाय. इन्क्रीज इन सरफेस एरिया डीए इज इक्वल टू किती आलंय, डीए इज इक्वल टू 8 पाय आर डेल्टा आर हा आलाय. पण वी नो दॅट रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी डब्ल्यू इज इक्वल टू टी डीए. हा डीए तुम्ही ऑलरेडी काढलाय, हा डीए इथे पुट करा. पण आता काय पाहतोय, सोप बबल. मग किती सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये 2, म्हणून ह्या नंबरला तुम्हाला काय करावं लागेल, 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ह्या नंबरला तुम्हाला काय करायचं, 2 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे सोल्युशन काय येईल, 16 पाय आर डेल्टा आर. मग ही व्हॅल्यू आपण इथं पुट करतो, डब्ल्यू इज इक्वल टी डीए. मग डीए किती आलाय, हा टी तुमचा आहे, डीए किती आलाय 16 पाय आर डेल्टा आर. मग आता हे एक इक्वेशन तुम्हाला भेटलं आणि तुम्ही आता ऑलरेडी डब्ल्यू इज इक्वल फाइंड आउट केले, डब्ल्यू इज इक्वल एफ डॉट डेल्टा आर. मग ते रिलेशन तुम्हाला माहिती आहे, ते दोन्ही इक्वेशन कम्पेअर करायचे म्हणजेच काय करणार तुम्ही, द वर्क डन बाय द एक्सेस प्रेशर इज. मग वर्क डन एक्सेस प्रेशर काय असते, पी आय मायनस पीओ 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर इज इक्वल टू हा तुमचा टी 16 पाय आर डेल्टा आर. इथे स्क्वेअर आहे, हा एक आर कट होणार, हा डेल्टा कट झाला, पाय कट झाला, राईट आहे. हा मग आपल्याला पी आय मायनस पीओ फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे तुम्ही काय करणार, हा 4 आणि हा आर इकडे रिमेनिंग राहिला तो त्या साईडला शिफ्ट करा, म्हणजे तो डिनॉमिनेटरला जाईल. म्हणजेच पी आय मायनस पीओ इज इक्वल टू 16t अपॉन 4r. मग 16 ला 4 ने डिवाइड करा, म्हणजे तुमचा आन्सर भेटून जात आहे 4t अपॉन r. म्हणजे एक्सेस प्रेशर ऑफ ए सोप बबल इज 4t अपॉन r. जर ड्रॉप असेल तर 2t अपॉन r, अँड जर सोप बबल असेल तर पी आय मायनस पी इज इक्वल टू 4t अपॉन r. देन this is the expression for the expression of formation of drop and bubble. Then we have to next point, capillary action. First we have to discuss the capillary. Capillary is nothing but a glass tube having a very fine bore nearly 1 mm and open at both ends is called as a capillary tube. कॅपिलरी ट्यूब आहे, तुम्हाला एक ट्यूब दिली पण त्याचा बोर कसा असणार आहे, फाईन बोर म्हणजे बारीक, अँड ओपन ॲट बोथ एंड्स इज कॉल्ड एज अ कॅपिलरी ट्यूब. मग इफ वन एंड ऑफ द कॅपिलरी ट्यूब इज अ डीप इन अ लिक्विड, जर एक एंड तुम्हाला लिक्विड मध्ये डीप करायचं, मग काय होणार, पार्शली ऑर कम्प्लिटली वेट द सरफेस ऑफ द कॅपिलरी. मग आता पार्शली वेट कुठलं करतं सरफेसला, वॉटर अँड ग्लास, कारण वॉटर काय करतं, ग्लास सरफेसला वेट करतं. मग त्यावेळेस काय होणार, तुमचं वॉटर कॅपिलरी मध्ये वॉटर काय होणार, राईज. देन द लेवल ऑफ द लिक्विड कॅपिलरी रायझेस. अँड अदर हँड द कॅपिलरी ट्यूब इज अ डीप इन द लिक्विड विच डज नॉट वेट द सरफेस. ते सरफेसला वेट करत नाही. लाईक मर्क्युरी अँड ग्लास, मर्क्युरी डज नॉट वेट द ग्लास सरफेस. द लेवल ऑफ द लिक्विड इन कॅपिलरी ड्रॉप्स. मग ती लिक्विड मधली कॅपिलरी मधली लेवल काय होते, ड्रॉप्स होते, म्हणजे खाली येते. म्हणजे काय झालं, एक तुम्हाला बिकर घ्यायचं, बिकर मध्ये वॉटर घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही कॅपिलरी समजा डीप केली तर कॅपिलरी मध्ये वॉटर काय होणार, राईज होणार आहे, राईट आहे. आणि दुसरं एक बिकर घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही मर्क्युरी घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही कॅपिलरी डीप करा, तर तुमचं काय होणार आहे, ती मर्क्युरी लेवल कशी असणार, थोडी खाली आल्यासारखी दिसणार आहे. म्हणजेच काय होत आहे, जर तुम्ही एखादं बिकर घेतलं, त्याच्यामध्ये काय कुठलं पण लिक्विड घेतलं, एक कन्सिडर करा, एक बिकर घ्या, त्याच्यामध्ये एक कुठलं पण लिक्विड घ्या, त्याच्यामध्ये कॅपिलरी डीप करा, ती काय करणार, फक्त एक तर राईज होणार नाही तर फॉल, राईट आहे. मग त्यालाच आपण काय म्हणायचं, कॅपिलरिटी. मग त्याची डेफिनेशन सांगतो, व्हॉट इज इम्पॅक्ट कॅपिलरिटी, द फेनॉमेना ऑफ राईज ऑर फॉल ऑफ ए लिक्विड इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब व्हेन इट इज डीप इन द लिक्विड इज कॉल्ड एज कॅपिलरी. म्हणजे फेनॉमेना ऑफ राईज ऑर फॉल लिक्विड इनसाइड द कॅपिलरी, म्हणजे इनसाइड द कॅपिलरी मध्ये काय होणार, एक तर ते काय राईज ऑर फॉल. पण ती डीप कुठं पाहिजे कॅपिलरी, त्यावेळेस लिक्विड मध्ये डीप पाहिजे. ती जर वरती असेल तर हा काहीच तुम्हाला चेंज भेटणार नाही. कॅपिलरी डीप इन अ लिक्विड इज कॉल्ड एज अ कॅपिलरिटी. इन आवर डेली लाईफ we come across many application of capillary. First, oil
rises up to wick of a lamp. म्हणजे तुम्ही दिवाळीचे दिवे लावता त्यावेळेस त्याची ती विक म्हणजे वात वात एका पुढे असते एका साईडला ऑइल तुमचं मागे असतं तुमची ऑइल बर्न होत असतं ती वात तशीच असते. देन सेकंड क्लॉथ रॅक सक्स वॉटर. एखादं कापड घ्या ते फक्त पाण्यात टाका ते बरोबर वॉटर काय करतं शोषून घेतं. देन वॉटर रायजेस अप टू क्रिवायसेस इन रॉक्स. असं खडकावर तुम्हाला पाणी चढल्यासारखं दिसतं. देन सॅप अँड वॉटर राईज अप टू द टॉप मोस्ट ल्यूज इन अ ट्री. म्हणजे खालून पाणी लाटच्या पानापर्यंत जातं. देन बोल्टिंग पेपर ॲब्सॉर्ब लिंक. एखादी शाई तुमची खाली सापडली असं आपण तो बोल्टिंग पेपर त्याला असं धरतो फक्त ती काय तर शाई तुमचा शोषून घेतो. देन दिस इज द application of capillary. Then we have already seen when a capillary is deep in liquid the two effect can be observed. जर कॅपिलरी तुम्ही लिक्विड मध्ये डीप केली तर तुम्हाला दोन इफेक्ट भेटतात. दोन इफेक्ट कुठले तर लिक्विड लेवल कॅन राईज इन द कॅपिलरी म्हणजे वॉटर अँड ग्लास असेल तर लिक्विड मध्ये लेवल का होणार राईज होणार. अँड सेकंड द लिक्विड लेवल कॅन फॉल of the capillary mercury and glass. Then we have to first discuss the capillary fall. Capillary fall consider a capillary tube deep in liquid which does not wet the surface. Surface ला वेट नाही केलं म्हणजे एक्झाम्पल काय असणार मर्क्युरी. फॉर एक्झाम्पल इन मर्क्युरी द शेप ऑफ मर्क्युरी मिनिस्कस इन द कॅपिलरी इज अप्पर कॉन्व्हेक्स. काय अप्पर कॉन्व्हेक्स डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय. देन consider a point A, B, C and D such that point A काय आहे point A is just above the convex surface and inside the capillary. Point B कुठे दिसतोय तुम्हाला पहा point B just below the convex surface inside the capillary. हा कुठे inside the capillary. Point C is just above the plane surface outside the capillary. हा C कसं आहे just above आहे आणि outside the capillary. Point D is just below the plane surface and outside the capillary and below the C, point C. Then डायग्राम कुठली होती म्हणजे कॅपिलरी इन मर्क्युरी बिफोर ड्रॉप इन लेवल म्हणजे ड्रॉप होण्याची आधीच डायग्राम आहे. तुम्ही फक्त कॅपिलरी थोडी डीप केली. देन पॉइंट ए म्हणजे देन लेट PA, PB, PC and PD the values of the pressure at respective point A, B, C and D. म्हणजे PA म्हणजे pressure at A point, PB means pressure at B point, PC means pressure at C point and PD is pressure at D point. Then the pressure inside is greater than outside. Pressure कसा असतो inside कशापेक्षा greater than outside. म्हणजेच PB तुम्हाला स्क्रीन मध्ये पण दिसतंय स्लाइड शो मध्ये पण तुम्हाला दिसतंय PB is greater than PA. PB is greater than PA म्हणजे तुमचा हा प्रेशर कसा असणार आहे मॅक्झिमम. प्रेशर ॲट बी पॉइंट इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट ए पॉइंट. देन ॲट द पॉइंट ए अँड सी ॲट द पॉइंट ए अँड सी म्हणजे आता पहा ए अँड सी दिसतोय ॲट द सेम लेवल हे कुठे सेम लेवलला अँड प्रेशर ॲट बोथ दिस पॉइंट आर सेम कारण सेम लेवलला आहे ते म्हणजे प्रेशर दोन्हीकडे कसं असणार आहे सेम ए अँड सी ला. अँड इट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर कारण सेम का कारण ते दोघं ॲटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये. Therefore we can write तुम्ही काय लिहू शकता मग PA is equal to PC या पहा दिसतंय PA is equal to PC. Then between the point C and D is the plane surface. या डायग्राम मध्ये परत मागत होतोय हा C and D दिसतोय हा कसा आहे बिटवीन आहे पण कसा प्लेन सरफेस आहे. मग प्लेन सरफेस असेल तर आपण काय लिहू शकतो आपण लिहितो PA is equal to PC is equal to PD. Then ऑलरेडी आपण लिहिलंय PB इज ग्रेटर दॅन PA पण PA ची व्हॅल्यू काय आहे मग PB हा तुमचा ग्रेटर दॅन PD आपण असं पण लिहू शकतो कारण PA इज इक्वल टू PCA आणि PC इज इक्वल टू PD. मग तुम्ही असं पण लिहू शकता PB इज ग्रेटर दॅन PD म्हणजे प्रेशर कुठं कमी झाला तुमचा प्रेशर तुमचा कमी कुठं झाला ह्या D पॉइंटला प्रेशर तुमचा कमी झाला. मग D पॉइंटला प्रेशर तुमचा कमी झाला मग काय करताय बट द पॉइंट B अँड D आर ॲट द सेम हॉरिझॉन्टल लेवल. ते कसं सेम हॉरिझॉन्टल लेवल आहे. For maintaining the pressure some everywhere liquid in capillary drops. मग आपल्याला काय करायचं दोन्हीकडे सारखा प्रेशर ठेवायचा आहे. मग सारखा काही इथं जास्त आहे म्हणजे तुम्ही काय करणार हा बी पॉईंट पासून हा तुमचा प्रेशर तुम्ही थोडा इकडे रिलीज करणार म्हणजे दोघं बॅलन्स होणार सेम.
हा कमी झाला म्हणजे काही याच्यामध्ये लिक्विड काय होणार, थोडं खाली येणार, खाली आलं त्याला आपण काय म्हणतो, ड्रॉप झालं म्हणतो. म्हणजेच thus in order to maintain the some pressure, the mercury in the capillary rushes out in capillary. Because of this there is the drop in the level of mercury inside the capillary fall. म्हणून आपण काय होतं, जर मर्क्युरी घेतला तर आपलं काय होतं, वॉटर मर्क्युरी काय होते कॅपिलरी मध्ये फॉल डाऊन होते. देन कॅपिलरी राईज अगेन सेम एक्सप्लेनेशन. पॉइंट ए तुमचं, तुम्हाला पॉइंट ए दिसतोय, पॉइंट ए कसा आहे, जस्ट अबाउट द कॉन्केव सरफेस. हा तो कॉन्व्हेक्स होता, आता काय कॉन्केव सरफेस. पॉइंट बी जस्ट बिलो द कॉन्केव सरफेस अँड इनसाइड द कॅपिलरी. तसंच पॉइंट सी जस्ट अबाउ द प्लेन सरफेस अँड आउटसाइड द कॅपिलरी. अँड पॉइंट डी is just below the plane surface and outside the capillary and below the point C. आता परत pressure at point A is equal to pressure at point C आहे. दोन्हीकडे सेम असणार आहे, कारण का हे दोन्ही पण कुठे ऍटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये, दोन्ही पण कुठे ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे सेम असणार आहे. बिकॉज both are in atmospheric pressure. Then point C and D is also same बिकॉज द प्लेन सरफेस असेल तर दोन्हीकडे प्रेशर कसा असतो, सेम असतो. आपण लास्ट आर्टिकल मध्ये पाहिलंय प्लेन लिक्विड सरफेस मध्ये. देन आणि वी कॅन राईट, तुम्ही लिहू शकता, तुम्ही काय लिहिणार, तुम्ही लिहू शकता परत पीए इज इक्वल टू पीसी इज इक्वल टू पीडी, म्हणजे हेच तुम्ही परत लिहू शकता. फक्त आता चेंज काय होतंय, चेंज तुमचा पीबी इज लेस दॅन पीए, म्हणजे आता प्रेशर कुठे जास्त आला, पीए मध्ये प्रेशर कुठे ऍक्ट झालाय तुमचा, प्रेशर ऍट पॉइंट ए इज मॅक्झिमम ॲट प्रेशर ॲट पॉईंट बी, म्हणजे प्रेशर ॲट बी तुमचा लेस प्रेशर आहे आणि एला तुमचा जास्त आहे. मग काय होतं, म्हणजेच आणि परत तुम्ही असं पण लिहू शकता ए पी ए इज इक्वल टू पी सी ए आणि पी सी इज इक्वल टू पी डी, म्हणजे पी बी इज लेस दॅन पी डी असं पण लिहू शकता तुम्ही. पी बी इज लेस दॅन पी ए पी डी. देन म्हणजेच तुम्हाला कन्सिडर काय करायचं, आपल्याला काय करायचंय, पी बी इज इक्वल टू पीडी करायचंय आपल्याला, पीबी इज इक्वल टू पीडी. कारण आपण सांगितलंय लिक्विड कॉलम मध्ये सगळीकडे प्रेशर कसा असतो, सेम असतो, कारण आपण लेवल मेंटेन करतो. तुम्ही काय करणार, म्हणजेच प्रेशर तुम्ही बी पॉइंट करून, प्रेशर तुम्ही बी पॉइंट करून डी पॉइंट करून बी पॉइंट शिफ्ट करणार. म्हणजेच तुम्ही आपली डायग्राम दिसते, ह्या डी पॉइंट करून, डी पॉइंटला प्रेशर कसा आहे मॅक्झिमम, डी पॉइंट करून प्रेशर तुम्ही बी पॉइंटला शिफ्ट करणार. म्हणजेच कॅपिलरी मध्ये वॉटर काय होणार तुमचं, थोडं राईज होणार. कॅपिलरी मध्ये वॉटर काय होणार तुमचं, थोडं राईज होणार. आणि मग जोपर्यंत कुठं पण राईज होणार, जोपर्यंत टोटल लेवल मेंटेन होत नाही तोपर्यंत, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, कॅपिलरी मध्ये वॉटर राईज होणार, त्यालाच आपण म्हणतो कॅपिलरी राईज, त्यालाच आपण म्हणतो कॅपिलरी राईज. In that lecture, we have to discuss the expression of formation of drop and bubble, then what is meant by capillary, then what is meant by capillarity, then application of capillary, then we have to discuss the capillary action, fall or rise. Then next lecture, we have to discuss the expression for capillary rise or fall is the two method. First, pressure difference, and second, due to the force. Then today I will stop here. The next lecture we have discussed the next topic. Thank you.